मध्य नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान, शमीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये बिनशर्त माफी मागितली आहे। तसेच भविष्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल अशी ग्वाही दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबर 2024 रोजी दिलेल्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकाम हटवण्यापूर्वी घरमालकाला नोटीस जारी करणे व नोटीसवर उत्तर देण्यास 15 दिवसांचा वेळ देणे बंधनकारक आहे। परंतु या प्रकरणात बुलडोझर कारवाई करताना निर्देशांचे पालन केले गेले नाही। त्यामुळे फहीम खानच्या आईसह इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत। गेल्या 24 मार्च रोजी या प्रकरणावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाला बुलडोझर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आली। त्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती देऊन मनपाला स्पष्टीकरण मागितलं होतं। त्यानुसार चौधरी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचं कबूल करत माफी मागितली।